नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोड। फुरसुंगी पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत 53,000 रुपये किमतीची दारू केली हस्तगत। फुरसुंगी पोलिसांकडून अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत वडकी येथे 53,840 रुपये किमतीची देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली। प्रताप प्रभाकर कुदळे, वय वर्ष 33, राहणार वडकी नाला, तालुका हवेली, याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडकी नाला येथील बांधकाम चालू असलेल्या खोलीच्या आवारात अवैध देशी विदेशी दारू विक्री होत असल्याबद्दल गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी प्रताप प्रभाकर कुदळे, वय वर्ष 33, राहणार वडकी नाला, तालुका हवेली, हा देशी विदेशी दारू विक्री करत होता। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासनाकडून मद्य विक्री बंद होती, तरीही कुदळे हा शासनाकडून बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू विक्री करत होता। त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या 1032 बाटल्या व रोख रक्कम 4,200 रुपये असा एकूण 53,840 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे, पोलीस निरीक्षक राजेश खांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार सतीश काळे, हरिदास कदम, सागर वनवे, नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, बिभीषण कुटेवाड, हेमंत कामठे, चेतन साळुंके यांनी केले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहे। प्रतिनिधी सूरज पाटोळेसोबत ठळक घडामोड।